नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर विश्वनाथ पाटील आणि तुम्ही बघत आहात तुमचा आवडता कार्यक्रम एक ब्रँड माणूस. आज आपण सांगली येथील रियांश फर्निचर शॉपीला भेटण्यासाठी आलेलो आहोत. तर जाणून घेऊया फर्निचर बद्दल. तर आज आपण भेटूया या रियांश फर्निचर शोरूमच्या ओनरना. नमस्ते सर, आपलं नाव आणि तुमच्याबद्दल सांगा. माझं नाव सतीश कट्यार. राहायला आपण सांगलीमध्येच आहे. गेली 12 ते 13 वर्ष जे आहे, आपण 12 ते 13 वर्षापूर्वी आपण शोरूम चालू केलं होतं गांधीनगरमध्ये. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं ते आता जसजसं अतिक्रमण गेलं त्या हिशोबानं ते शिरोलीला स्थलांतरित केलं होतं. शिरोलीला आता गेली 12-13 वर्षापासून आपलं शोरूम अवेलेबल आहे. त्यानंतर आता एक सेकंड ब्रांच म्हणून आपण सांगलीत नवीन सुरुवात करतो. ओके, मला आता तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे फर्निचर आहेत आणि त्याची प्राइस कुठून पासून सुरू होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय डिस्काउंट किंवा ऑफर, कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना कशा पद्धतीने डील करताय त्याच्याबद्दल संपूर्ण ज्ञान मला तुम्ही तुमच्या माध्यमातून नक्कीच आपलं जे आहे आता फर्निचरमध्ये जर घेतला तर बेडरूम सेटची जी व्हरायटी येणार आहे ती केरळा वुडबेस बोर्डमध्ये येते, ज्याला आपण 10 वर्षाची गॅरंटी द्यायला लावली. त्यामध्ये कस्टमायझेशन अगर तुम्हाला काय पाहिजे असेल तर कस्टमायझेशन सुद्धा मिळून जातं. मला आता एका पर्टिक्युलर एक आयटम दाखवा आणि त्याची प्राइस आणि त्याचं डिस्काउंटेबल प्राइस हे सगळं व्यवस्थितपणे दाखवा. सुरुवात करूया आपण. इथं हा जो सोफा आहे तो फुल कुशन सोफा मध्ये येतो. याची जी फ्रेम येते ती पाईनवूड मध्ये फ्रेम येते. फ्रेमला तुम्हाला याची 5 वर्षाची गॅरंटी दिली जाते. फोम जो येतो तो स्लिपवेल मध्ये एचआरचा 40 डेन्सिटीचा फोम येतोय. फोमला तुम्हाला 5 वर्षाची गॅरंटी दिली जाते. फॅब्रिक वगैरे जे आहे ते स्वेड फॅब्रिक मध्ये येतं. तर त्यामुळे रॉ मटेरियल मध्ये आपलं कुठेही कॉम्प्रोमाइज येणार नाही. तुम्हाला फ्रेम असू दे, फोम असू दे, त्याचा फॅब्रिक असू दे किंवा इतर कुठलंही रॉ मटेरियल असू दे. या सोप्याबद्दल मला थोडंसं सांगा. ह्यामध्ये पण बाकी सगळ्या गोष्टी सेमच येणार आहेत. तुम्हाला इथं बसल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल की आपला हा जो आहे तो थाईच्या सपोर्टसाठी एक्स्ट्रा त्याला आपण इफेक्ट दिलेला आहे. बरोबर. त्यामध्ये तो तुमचा 60,000 रुपये त्याची प्राइस आज मार्केटमध्ये कुठेही गेला तर आपल्याला आपल्या डिस्काउंट प्राइस तुम्हाला 50% ऑफ करून 30,000 रुपये मध्ये मिळून जाईल. छोट्या छोट्या वस्तू सुद्धा आहेत तुमच्याकडे, टिपॉय सारखे. नेट प्राइसेस आपण छोट्या किमतींच्या लावलेल्या आहेत. 2500 रुपयाला हा टिपॉय बसेल तुम्हाला. ओके. त्यानंतर हा जर सोफा बघितला तुम्हाला तर त्यामध्ये आपण फॅब्रिक जे लावलेले आहेत, स्टीलचे रॉड्स लावलेले आहेत. त्या कलरला मॅचिंग होईल असा समोरचं फॅन्सी असेसरीज आहेत आणि त्यालाच मॅचिंग होऊन असं त्याच्या खालचे लेग्स दिलेले आहेत. आपण वस्तू बनवताना अगदी बारकाईनं सगळ्या गोष्टीचं त्यामध्ये लक्ष दिलेलं असतं की प्रॉपर गोष्ट त्या कलरला त्या मॅच व्हावी, जेणेकरून आता तुम्ही बघाल ही साईडची पट्टी, पुढचे असेसरीज आणि खालचा पाय सगळा एका कलर मध्ये जाईल. कुठेही तुम्हाला मिसमॅच असं काहीच दिसणार नाहीये. आता हा प्राइस जो आहे 55,000 रुपये प्राइस आहे. डिस्काउंट करून 27,500 ला बसेल तुम्हाला. हा छोटा टेबल खूप युजफुल आहे, त्याबद्दल सांगा. हा आपण शू रॅक किंवा मल्टीपर्पज रॅक म्हणू शकतोय त्याला. आता याची प्राइस ऍक्च्युली मार्केटची आहे ती 5,000 रुपये. डिस्काउंट करेक्ट प्राइस 40% ऑफ होते त्याला 3,000 रुपये मध्ये मिळून जाईल. त्यालाही अगदी छोटी वस्तू असली तरी त्याला बारीक हँडल्स, ऍसेसरीज जे आहेत त्या टोटली एसएस मध्ये आहेत. एमएस मध्ये आपण कुठलंही त्याला हार्डवेअर वापरत नाहीये. चॅनल्स वगैरे जे असतील ते अगदी स्मूथली असतील. बारक्यातल्या बारक्या वस्तूला सुद्धा आपण 2 mm थिकनेसची पट्टी दिलेली आहे, जेणेकरून मेंटेनन्स नावाचा प्रकार आपल्याकडनं तुम्ही एकदा वस्तू घेतली की कुठलाच येणार नाहीये. त्याला छोटे सेमच आहे, फक्त त्याला ह्याला 2.5x2 आहे, तो 2x2 आहे. ह्याला फक्त ड्रॉवर येत नाही. याची प्राइस तुम्हाला 2400 रुपयाला बसून जाईल. हा जो वुडन बेस सोफा आहे मध्ये हा जो टिपॉय हा इन्क्लुडेड असतो या? नाही, टिपॉय हा ऑप्शनल आहे. काही कस्टमरच्याकडे ऑलरेडी टिपॉय असतो, त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला टिपॉयची गरज नाही आहे किंवा आमच्याकडे जागा नाही आहे, असं काही गोष्टी असतात. त्यामुळे टिपॉय हा ऑप्शनल तुमच्यासाठी ठेवलेला. तुम्हाला अगर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, नको असेल तर राहू दे. ह्याच्यामध्ये कुशन वगैरे विथ कुशन येणार. ही जी प्राइस मी तुम्हाला आता जी सांगतोय आता ह्याची मार्केट प्राइस आहे 54,000 रुपये. त्याला 40% ऑफ करून 32,500 ला तुम्हाला हा सोफा बसतोय, इन्क्लुडिंग कुशन. ह्या ज्या बेसला जो आहे त्या पूर्ण लाकडाला तुम्हाला 10 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी आहे. आपण रिपेअरिंग वॉरंटी हा शब्द इथं कुठंच युज करत नाहीये. डायरेक्ट रिप्लेसमेंट गॅरंटी आहे. कीड लागली, वायवी लागली किंवा पावडर पडू दे, तिन्ही गोष्टीसाठी त्याला डायरेक्ट रिप्लेसमेंट गॅरंटी आहे. त्याच्यावरचं जे कुशन येणार आहे त्या कुशनही 5 वर्ष कंपनीचं स्लिपवेलचं कुशन येणार. याच्यासाठी पॉलिश करणं गरजेचं आहे. हो, पॉलिश करणं गरजेचं आहे. पॉलिश करूनच मटेरियल दिलेलं आहे. रॉ मटेरियल जे येते ह्याचं, हा जो कच्चा जो लाकूड जो येतो तो एकदम रफ पॉलिश येतो. किती दिवसानंतर, वापरानंतर किती दिवसानंतर याला साधारणपणे नाही, हे ऑलरेडी पॉलिश केलेलंच आहे. हे डायरेक्ट आता इन्स्टंट तुम्ही युज करू शकताय, काहीच अडचण नाही याला. हे मॅट फिनिश मध्ये असेल, ग्लॉसी फिनिश मध्ये 2 प्रकार असतात. पॉलिशचा इफेक्ट तुम्हाला किमान 7-8 वर्ष तरी आज इट इज राहतो.
अच्छा. आणि याच्यानंतर समजा 7-8 वर्षानंतर सुद्धा हे चांगलंच असेल मटेरियल. मटेरियलला तर काहीच प्रॉब्लेम नाही. इन केस जर का तुम्हाला पॉलिश आला तर पॉलिश फक्त तो तुम्हाला करून घ्यावा लागेल. ओके. त्याची सेवा तुमची इथून अगदी आहे. मिळून जाईल. जी काय असेल ती चार्जेबल राहील, मिळून जाईल. मला या टीव्ही युनिट बद्दल सांगा. टीव्ही नेट आता हा जो आहे तो 6x6.5 साईज मध्ये आहे. 2 पीस मध्ये येतो. इथून तुमच्या लक्षात पण येणार नाही हा पार्ट जो आहे तो सेपरेट आहे. हा पार्ट जो आहे तो त्याच्यावर रेस्ट केलेला आहे. मागून त्याला फिटिंग केलेलं आहे. त्याला फॅन्सी लाईट्स आपण दिलेल्या आहेत. मागं एलईडी स्ट्रीप ह्याच्या मागे दिलेली आहे. ओके. इथं तुम्हाला शोपीस साठी 3 लाईट्स प्लस इकडे 2 लाईट्स तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या आज मार्केटमध्ये प्राइस याची भयंकर जाती. तरी सुद्धा 40 ते 45,000च्या वरच जाती. आपण त्यात डिस्काउंट करून 24,000 रुपयाला तुम्हाला भेटते 10 वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी सह. त्याला सीएनसीचं वर्क आहे. अगदी बारकाईनं त्याचे हार्डवेअर सगळे फॅन्सी मध्ये युज केलेले आहेत. तिथं तुम्हाला स्टोन्स वगैरे शोपीस साठी दिलेले आहेत. हे सगळ्यात युनिक पीस मला सगळ्यात युनिक तुमच्या कसं आहे की ओल्ड एज जे पीपल्स आहेत त्यांना आता काहीतरी आराम करायची ज्याची इच्छा जी आहे ते बसल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी आहे. अगदीच आज त्याची प्राइस 19,000 रुपये डिस्काउंट करून तुम्हाला तीही 13,300 मध्ये बसती आहे. त्याचं जे मटेरियल आहे हे नेमकं काय आहे? हे लाकूड सेम मटेरियल आहे. आता आपण हे जे रबर वूडचा सोफा टिपा वगैरे जे बघितलं ते सेम मटेरियल याचं आहे. सेम मटेरियल आहे. ओके. सेम गॅरंटी सेम वॉरंटी सगळ्या गोष्टी. ओके. अतिशय सुंदर वाटतंय. कुशन चांगला आहे. हा जो स्पेसिफिक जो आहे हा आता आपण हा बघितला तो एल शेप मध्ये कॉर्नर पीस मध्ये आहे. बरोबर. कुणाच्या घरात अडचण आहे, कॉर्नर बसत नाही आहे, यायला अडचण आहे किंवा हॉल मधून किचन मध्ये जाताना ज्यांना डिस्टर्बन्स येतो, हा बाबा सोफा आणि 2 चेअर या हिशोबाने तुम्ही ठेवू शकताय. ह्या ज्या चेअर्स आहेत त्या आपल्या घरातल्या जागेच्या प्रमाणे कुठेही ऍडजस्ट करू शकतोय. ह्याचाही तो डार्क ब्राऊन पॉलिश मध्ये येईल, हा येलो पॉलिश मध्ये येईल. 50,000 रुपये किंमत आहे याची मार्केटची. आपल्याकडे डिस्काउंट करून तो 30,000 रुपयाला बसेल तुम्हाला. चांगला आहे. जो हा सोफा जो आहे तो सोफा आहे. अगदी युनिक आहे. डिझाईन अगदी हटके आहे त्याचं. हा जो आहे तो 6x8 मध्ये साधारणतः तुमच्या साईज मध्ये बसतोय. अच्छा. कुशन्स जे आहेत ते रिमुव्हेबल आहेत, वॉशेबल आहेत. काढून तुम्ही वॉश करू शकता त्याला. बाहेर बाकी जो बॅकचा जो रेस्ट आहे तो फिक्स आहे. तोही अगदी जर काढत असेल तर स्क्रू फिटिंग आहे. काढून आपण त्याला क्लीन करून फक्त लावू शकतो. त्याची मार्केट प्राइस जी आहे ती 60,000 रुपये. आपल्याकडे तो 36,000 रुपयाला बसेल तुम्हाला. अतिशय सुंदर वाटला मला. आणि त्याच्यासोबत जर हा टिपॉय पण घेतला तर त्याचा गेटअप अजून एक चांगल्या अगदी. आणि पद्धतीचा खाली होईल. त्याला शोपीस साठी परत त्यात स्टोन टाकून तुम्ही युज करू शकताय. 8,400 रुपयाला तो आपल्याकडे डिस्काउंट करून तुम्हाला टिपॉय मिळून जाईल. सुंदर आहे. स्लायडिंग वॉर्डरोब आहे. 6x6.5 साईज आहे. हाय ग्लॉसी फिनिश मध्ये आहे. एका साईडला तुम्हाला फुल मिरर दिलेला आहे, ज्याच्या हिशोबाने आपण जो फुल फोटो म्हणू शकतो किंवा फुल मेकअप आपण त्याच्यावर करू शकतो. साईडला तुम्हाला सीएनसी वर्क मध्ये पूर्ण डिझाईन दिलेले आहेत. गोल्डन स्ट्रिप्स त्याला आपण लावलेले आहेत. सॉफ्ट क्लोज आपण त्याला हे दिलेलं आहे की किती जोरात जरी आलं तर दरवाजा जाऊन आपटणार नाहीये. या बाजूला तुम्हाला हँगरचा स्पेस दिलेला आहे. हा जो टप्पा आहे तोही तुम्हाला दिलेला आहे. हँगिंग करून तो तुम्ही त्याच्यावर फिक्स करू शकता किंवा ऍडजस्टेबल आहे. नको असेल तर तो तुम्ही काढून सुद्धा ठेवू शकता. हा जो आहे त्याच्या खाली हिडन लॉकर आहे. हा टप्पा काढल्यानंतर जो आहे तो तुमचा इकडे स्लाइड होईल आणि स्लाइड करून मागं तुम्हाला तो हिडन लॉकर आहे. तुमची ज्वेलरी मनी काय असेल ते तुम्ही ऍडिशनल त्यात ठेवू शकताय. हाही तुमचा टप्पा आहे तो ऍडजस्टेबल आहे. दोन्ही बाजूला हँगरचा स्पेस दिलेला आहे. 2 ड्रॉवर्स तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये. डायनिंग टेबल आहे जो प्रत्येक घरात आवश्यक आहे. त्याचं डिझाईन पण युनिक वाटायला लागलंय. कॉम्बिनेशन कलरचा जो डिझाईन लाकडाचा युनिक वापर आहे. ऑलरेडी त्याला आता आपण त्याला गॉगल ग्लास दिलेली आहे. ड्युअल टोन मध्ये त्याचं पॉलिश केलेलं आहे. सीट आपण जी आहे ती स्लिपवेल मध्ये युज केलेली आहे. त्यालाही सध्या लॅमिनेशन दिलेलं आहे. ज्यूटचं फॅब्रिक आपण त्याला युज केलेलं आहे. 3x5 ची साईज येते. 6 सिटिंग ऍट अ टाइम माणसं जेवू शकतात, त्याच्यावर बसू शकतात. 6 सीटर मध्ये तो अवेलेबल आहे आपल्याकडे. 54,000 रुपये त्याची मार्केटची प्राइस आहे. 32,500 आपल्याकडे डिस्काउंट करून ते भेटेल. 40% डिस्काउंट मिळाला याच्यावरती. हा सुद्धा लुक चांगलाच आहे. त्यामध्येच आहे. स्टोरेज पर्पज आहे त्याला. खाली तुम्हाला त्याच्यावर अँटिक असं वर्क आपण त्याच्या हिशोबाने केलेलं आहे. चेअर्स जे आहेत त्याही अगदी स्वीट सिम्पल सोबर मध्ये आपण त्याला दिलेले आहेत. 50,000 रुपये त्याची प्राइसिंग आहे मार्केटची. डिस्काउंट करून तोही तुम्हाला 30,000 रुपयाला बसून जाईल. मंदिर मी बघितली, खूप चांगली वाटली. याच्यामध्ये काय लाइटिंग वगैरे केलेलं आहे? लाईट इफेक्ट आहे त्याला. दोन्ही बाजूला लाईट इफेक्ट आहे. केळा वूड मध्ये हाही तुम्हाला पूर्णपणे दिलेला आहे. अॅक्रेलिक मध्ये त्याचं समोरचं डिझाईनचं वर्क किंवा मागं आता आपण तिथं स्वामी समर्थांची मूर्ती लावलेली आहे. त्याच जागी तुम्हाला कस्टमायझेशन मध्ये तुम्हाला कुठला हवा तो देव तिथं आपण तो अवेलेबल करून देऊ शकतोय. आणि काही डिझाईन मध्ये काही चेंजेस पाहिजे असेल, सायझेस मध्ये काही चेंजेस पाहिजे असतील तरी सुद्धा मिळून जाईल. हा जर बघायला गेलं तर 27 इंच बाय 42 इंच म्हणजे 2.25 बाय 3.5 फुटामध्ये ही आपली साईज केलेली आहे. त्यामध्ये इथं तुम्हाला भरपूर असा स्पेस दिलेला आहे. त्यानंतर आरतीचं ताट वगैरे ठेवण्यासाठी हा स्पेस केलेला आहे. खाली ड्रॉवर्स वगैरे सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी आपण तुम्हाला त्यामध्ये तो दिलेला आहे. त्याच्यामध्ये साईज पण अवेलेबल आहे. साईज अवेलेबल आहे. थोडीशी शॉर्ट साईज ज्यांची आहे, अडचण आहे जागाची, त्या तिथं तुम्हाला हा अगदी 2x3 मध्ये सुद्धा बसून जाईल. टप्पे त्यात दिलेले आहेत. त्यानंतर ड्रॉवर आणि प्लेटची आपली जी सिस्टीम केलेली आहे ती तिथं अवेलेबल आहे.
तुमच्याकडं सोफे, चेअर्स, वॉर्डरोब, टीव्ही युनिट याच्यासोबत बेड वगैरे काय अवेलेबल आहे बेडरूम सेक्शन आपण आत आहे तोही Okay. तुम्हाला एकदा दाखवून देतो. अच्छा. 6x6.5 ही साईज येईल. हा, हा. 3 पीस कपाट येतो. 1, 2 आणि 3 ह्या 3 पीस मध्ये पूर्ण तो सेट बनलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 कपाट आणि मध्ये ड्रेसिंग टेबल असा पूर्ण स्पेस Okay. दिलेला आहे. ओके. केरळा वुडबेज मध्ये पूर्णपणे मटेरियल आहे. 10 वर्षाची याला सुद्धा रिप्लेसमेंट गॅरंटी आहे तुम्हाला. वरती हँगर, त्यामध्ये ड्रॉवर आणि खाली 2 स्टेप, त्याला मॅग्नेट्स वगैरे सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत. आज मार्केटमध्ये कुठेही गेला तर 4 इंचेस आपण त्या डोअरला त्यांनी लावलेल्या आहेत. आपल्या इथे जे आहे ते 6 इंचेस तुम्हाला लावलेल्या भेटतील, की बरोबर. जिथं रॉ मटेरियल मध्ये आपण कॉम्प्रोमाइज जे म्हणतो की कुठेही नाही आहे. कारण की कस्टमर जे आहे ते फर्निचर रोज घेण्यासारखी वस्तू नाही आहे, कधीतरी घेणार आहे. बरोबर. पण तेव्हा ज्या बारकाईच्या लक्षात येण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथं देणं महत्वाचं आहे. कारण की एखादी गोष्ट तिथं कमी लावली तर त्यानंतर जो कस्टमरला प्रॉब्लेम येतो, बारीक सारीक गोष्टींसाठी कोण जात नाहीये, कोण त्यांना सुतार तिथं अवेलेबल होत नाहीये, याचा बरोबर. विचार करून तो आपण गरज नसताना 6 इंचेसच आपण एका डोअरला दिलेले आहेत त्यांना. हँडल वगैरे जर बघितलं तर क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज नाही. कुठलाच कॉम्प्रोमाइज नाही आहे. रॉ मटेरियल मध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज नाही आहे. हँडल वगैरे बघितला तर अगदी युनिक की जे आहेत ते कॉम्प्युटर की लॉक्स आहेत. आज कुठं कुठं मार्केटमध्ये गेला तर ह्यामध्ये चोर साईज किंवा कट साईज वगैरे करून देते. 60 इंचाचं कपाट, 66 इंचाचं कपाट, अगदी ह्याच्या शेजारी जरी लावलं तरी तरी तुमच्या कळत. लक्षात येणार नाही. आपली साईज जी आहे ती परफेक्ट 72 आणि 78 टेप लावून मोजून घ्यायची साईज. त्यामध्ये नंतरही की ह्याच्या बॅकला ज्या येतात त्या 18 mm चा बोर्ड आपण दिलेला आहे. काही काही ठिकाणी 9 mm 12 mm चा बोर्ड तिथे लावलेला असतो. आपला तो कम्प्लीट 18 mm चा बोर्ड त्यालाही येणार आहे. त्यालाही 2 mm ची पट्टी येणार आहे. यालाही 2 mm ची पट्टी थिकनेस येणार आहे. त्यामुळे त्याचे निघण्याचे किंवा ग्लू लूज होण्याच्या काहीही चान्सेस नाही आहेत. त्यामध्ये हा जो आहे तो 36,000 रुपये आज मार्केटला आहे. आपल्याकडे फ्लॅट 50% त्याला ऑफ होईल आणि 18,000 रुपयाला तुम्हाला मिळेल. हा एक मी पीस मगाशी युनिक बघितला, त्याच्यामध्ये ड्रेसिंग टेबल तुम्ही दिलाय. हा ड्रेसिंग टेबल आहे. हा Rotated. इथं निघेल आणि पूर्ण तो रुलिंग होणार आहे, गोल फिरणार आहे. त्या शेजारी स्टोरेज आहे, त्याच्यावर अतिशय चांगली अशी डिझाईन्स आपण ती ग्लासला दिलेली आहे. त्याच्यामध्ये आधी तुम्हाला स्टोरेज आहे, बँगल रॉड दिलेला आहे. या बाजूला तुम्हाला ड्रॉवर आहे. त्यानंतर खाली तुम्हाला बसून मेकअप करण्यासाठी स्टूल आहे आणि त्या स्टूलच्या आत सुद्धा तुम्हाला स्टोरेज आपण दिलेलं आहे. वा. त्या बाजूला त्याचं कंपार्टमेंट आहे. अजून एक त्यामध्ये कप्पा आहे, जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टी आपल्या त्यात बसून जातील. बेडच्या संदर्भामध्ये मला सांगा. बेड हा जो बघितला आता हा आहे तो 5x6.5 क्वीन साईज आपण ज्याला म्हणू त्या हिशोबाने बेड आहे. त्याला कुशन माग आपण त्याला दिलेला आहे. फ्रंट साईडला आपण ट्रॉली दिलेली आहे. हा 50% जी आहे ती ट्रॉली येईल. 50% मागच्या बाजूला जी येणार आहे ती ओपनेबल तुमची सिस्टीम राहणार आहे. की बाबा ओपन करून जे रोज लागणारं सामान नाही आहे, कधीतरी हिवाळ्यात वगैरे लागणारे जे आपले अंथरुण असतील किंवा आणि काही सामान असतील ते आत ठेवू शकतोय आपण. आणि रोज लागणारं सामान जे आहे ते ट्रॉलीमध्ये ठेवून डेली युज करू शकतोय. केरळा वुडबेस मध्ये हाही बोर्ड आहे. 10 वर्षाची ह्यालाही रिप्लेसमेंट गॅरंटी आहे. तुम्हाला 30,000 रुपये याची प्राइसिंग आहे आणि डिस्काउंट करून तुम्हाला 18,000 रुपये मध्ये बसून जाईल. आता बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांचं घर दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावरती आहे, तरी हा बेड तिकडं कॅरी करत असताना कोणत्या अडचणी येतात किंवा ह्याला कशा कम्प्लीट पद्धतीने डिसमेंटल पीस होतो. ही समोरची ट्रॉली तुमची एक लूज होईल. डोक्याचा बाज आपण हेडबोर्ड ज्याला म्हणतो हा. तो एक लूज होईल. मधले साईड्स जे आहेत ते लूज होतील. वरचे प्लाय खालचे प्लाय सगळं काही लूज होऊन जाईल. Dismantle 2 करून- माणसं घेऊन आरामात तुम्ही किती वरती असला तरी चढवू शकता मटण, काय अडचण नाही अच्छा, आहे. आणि मग त्याच्या फिटिंगसाठी काय स्पेशल कारागीर पाहिजे? काही नाही, अगदी त्यात फार मोठं असं काही रॉकेट सायन्स नाही आहे. कोणी अगदी जर त्याला मटेरियल दिलं तर जागेवर तो न बघता आरामात फिटिंग करू शकतो. इतकं सोपं त्याचं तंत्रज्ञान आहे. इकडे हे सगळे वॉर्डरोब आहेत, याच्यामध्ये काय वेगवेगळ्या व्हरायटी आहेत? नाही, आता जर तुम्हाला हा जो वॉर्डरॉप दाखवला, हा. हा वॉर्डरॉप मध्ये फक्त हा कलर अवेलेबल आहे. त्याच्या पुढच्या मध्ये आहेत किंवा हा आपण बघू आधी. त्याच्या आधी हा जो आहे तो 6.5x6.5 साईज येणार आहे. फुल बॉर्डर आहे. डबल मिरर त्याला देण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्हाला ह्या बाजूला जो आहे हा वॉर्डरॉप, हँगर, ऍडजस्टेबल टप्पा तुमचा आणि त्यानंतर ड्रॉवर्स 2 स्टेप दिलेले आहेत. इथं हा जो चेंज आहे तो फुल स्पेस आपण तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये वरच्या बाजूला हँगिंग, हिडन लॉकर आणि त्याच्या खाली 2 ड्रॉवर्स आपण दिलेले आहेत. सॉफ्टक्लोज इंजिन आपण याला दिलेले आहेत की किती समजा जोरात तुम्ही दरवाजा जर का आपटला तर तो आपटला जाणार नाही. ऍज इट इज स्लो मोशन मध्ये तो जाणार आहे. ह्यालाही तुम्हाला खालच्या बाजूला 2 ड्रॉवर्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या बाजूला सेम परत दुसरं एक आपलं कंपार्टमेंट दिलेलं आहे. म्हणजे हा 3 पीसचा एक युनिक संच आहे. सगळे 3 पीस मध्ये आहे. तोही जरी घेतला तरी 3 पीस मध्ये आहे. हा. तुम्ही लावताना कुठल्याही पद्धतीने ऍडजस्टमेंट करू शकता. इकडं एक तिकडं कपाट, कसं. एक ड्रेसिंग
अथवा 2 ड्रेसिंग एका ठिकाणी 2 कपाट एका ठिकाणी, ड्रेसिंग एका साईडला, आपल्या जागेच्या रिक्वायरमेंट प्रमाणे किंवा जागेच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे तिथं तो लावू शकतो आपण. वा. आता ह्यामध्ये हा जो आहे तो 4x6.5 साईज मध्ये येणार, 2 पीस मध्ये येणार. ह्याला सीएनसी डिझाईन फुल आपण त्याला दिलेला आहे. त्या बाजूला तुम्हाला हँगर आपण मगाशी दाखवला त्या हिशोबाने हिडन लॉकर, त्याच्या खाली 3 ड्रॉवर्स आणि या बाजूला एक छोटासा स्पेस दिलेला आहे की बाबा तो जेणेकरून कॅरी करता यावा. तुम्ही आता जसं म्हणला तसं की बाबा वरती जर न्यायचं असेल मटेरियल एवढं मोठं जर झालं तर ऑलरेडी त्याचं वेट खूप जातं, हेवी होतं, कॅरी करणं पॉसिबल होत नाही. बरोबर. तर इथून तो पीस आहे तो रिमुव्हेबल होईल. 2 पार्ट मध्ये नेऊन तुम्ही वरती ऍज इट इज ठेवू शकताय. आता हे वॉर्डरोब आणि हा बेड सेम कलरचा वाटतोय, सेम कलर आहे, पूर्ण बेडरूम सेट आहे हा. सेट आहे तो. आता Okay. तुम्हाला या मटेरियलमध्ये आणि या मटेरियलमध्ये थोडासा फरक जाणवत असेल की ह्याचा जो लुक आहे तो हाय ग्लॉसी बोर्ड मध्ये येतो. हा फिनिश वगैरे जे आहे ते एकदम मिरर फिनिश येतं त्याला. हा. आता हा तुम्ही ओपन केल्यानंतर लक्षात येईल की अगदी लक्झरी प्रीमियम लुक त्याला येतो. ह्याला आपण जसं तुम्ही त्या वॉर्डरोबला बघितलं त्या हिशोबाने हिडन लॉकरची सोय आणि बाकी कंपार्टमेंट तर काय रेग्युलर दिलेले आहेत. इथं तुम्हाला एक फरक जाणवेल की आपल्या हा ज्या इंजेसेस आहे किती जोरात आपटला तर तो सॉफ्ट क्लोज जातो, दरवाजा आपटत नाहीये. की आपल्या बऱ्याच ठिकाणी लक्षात आलं असेल की मॅक्झिमम वॉर्डरोबचा जो युज होतो दरवाजाचा तो दरवाजाचा होतो, बाकी कंपार्टमेंट तर ऍज इट इज नुसतं त्याला ठेवलेलं येतं. बरोबर. तर दरवाजा आपटून स्क्रू लूज होणे, स्क्रू निघणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यासाठी आपण त्याला सॉफ्ट क्लोज इंजेस दिलेले आहेत जेणेकरून दरवाजा आपटत नाहीये. लहान मुलं घरात असतात की लहान मुलं काहीतरी आपटापटी करत असतात तर तो स्लो मोशन मध्ये जाणार आहे, त्यांना करून मेंटेनन्स इश्यू नाहीये. हँडल्स आपण मगाशी दाखवले त्याच पद्धतीनं हँडल पण त्याचे अँटिक मध्ये येणार. आता ह्या कम्प्लीट सेट बद्दल बोलायचं झालं तर हा सेपरेट पण घेऊ शकतो व्यक्ती आणि कम्प्लीट सेट 100%. जर तुम्हाला समजा बेड आहे तर वॉर्डरोब घेऊ शकता, वॉर्डरोब आहे तर बेड घेऊ शकता. इन केस पूर्ण या सेट पैकी तुम्हाला अगदी ड्रेसिंग सुद्धा आहे, ड्रेसिंग नको असेल तर नुसते 2 पीस सुद्धा आपण ते वॉर्डरोबचे देऊ शकतो. डोर. आता समजा असं आहे की एक त्यांच्याकडे बेड आहे, त्याचं एक डिझाईन युनिक आहे त्यांच्याकडे आणि वॉर्डरोब हवा आहे त्यांच्याकडे, खरं तो मिसमॅच आहे, तर त्याच्यासाठी काय उपाय असतो? नक्कीच. तर समजा आता त्यांनी तो कधी घेतलेला आहे याच्यावर डिपेंड आहे. जर का जवळपास असेल ते कलर्स अगर मार्केटमध्ये अवेलेबल असतील तर नक्कीच आपण त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे देऊ शकतो. डिझाईन ठीक आहे, आपण आपल्या हातात आहे डिझाईन, आपण त्यांना तो करून देऊ शकतो, काहीच अडचण नाही त्याला. ओके, म्हणजे ही एक लोकांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीची एक ऑफर झाली की जर तुमचा जुना बेड आहे आणि त्याच्या सेम कलरचा किंवा सेम डिझाईनचा जर वॉर्डरोब पाहिजे असेल तर तेही अवेलेबल होऊ शकतं. फक्त त्याची टायमिंग कधीची आहे, खूप जुना असेल तर होणार नाही, नवीन असेल तर नक्की होईल. अजून आपल्याकडे वेगळ्या व्हरायटी किंवा अजून काय आहे? आता हा जो बघितला आपण तो 4x6.5 टू पीस मध्ये बघितला. अगदीच बाबा जागा लहान आहे पण वॉर्डरोब पाहिजे आहे अशा आयडियामध्ये पण आपल्याकडे सिंगल मध्ये 2 व्हरायटी येतील. एक जो येतो विथ ड्रेसिंग तुम्ही युज करू शकता. या बाजूला मिरर आहे, खाली ड्रॉवर आहे आणि त्याच्या बाजूला खाली कंपार्टमेंट आहे. म्हणजे वॉर्डरोब प्लस ड्रेसिंग दोन्ही एकामध्येच आणि ते पण कॉम्पॅक्ट साईज मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ओके. त्याची प्राइस काय होते? हा 13,000 रुपये जातोय, आपल्याकडे तो बसेल 6,500 रुपयाला. फक्त 6,500 रुपये हा इतका ग्लॉसी आहे, मिरर फिनिश येणार आहे. वा, अतिशय सुंदर आहे. लोकांनी हे चॉईस करायला काही हरकत नाहीये. अजून आपल्याकडे काही ऑफिससाठी लागणारे फर्निचर किंवा चेअर्स? नक्कीच. रिव्हॉल्विंग चेअर मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे. ऑफिस चेअर मध्ये आपल्याकडे ही पूर्णपणे रेंज येणार आहे. हायबॅक मध्ये सगळ्या चेअर्स आहेत. ह्या वेगवेगळे कलर्स, वेगवेगळ्या त्याचे मॉडेल्स आणि वेगवेगळ्या डिझाईन्स त्याचे आहेत. त्यामध्ये प्रत्येकाला आपण स्लिपेलचा फोम दिलेला आहे, 32 इंचचा फोम आहे, टिल्टिंग पोझिशन आहे, पुशबॅक सिस्टीम त्याला आहे. हायड्रोलिक सिस्टम? अगदी हायड्रोलिक तर सगळ्याच चेअर नाही, ती कुठली चेअर रिव्हॉल्विंग घेतली तर हायड्रोलिक तर सगळ्यांनाच येऊन जाईल. ती जे मटेरियल आहे हे काय आहे? मटेरियल हे लेदर आहे? नाही, रेक्झिन मध्ये येतं. हा. प्युअर लेदर मध्ये त्या चेअर आज मार्केटमध्ये तुम्ही कोणी सांगत असेल तर ती चुकीची समजूत आहे. हा, हा. पूर्णपणे रेक्झिन मध्ये येतं. रेक्झिन मध्ये सगळी हाय क्वालिटी आहे. ती एकदम प्रीमियम चेअर्स आहेत. त्यांना एसएस चे स्टँड दिलेले आहेत. रेग्युलर आपल्या ज्या चेअर्स आहेत त्यांना एमएस मध्ये चेअर दिलेले आहेत. सगळे जे आहेत ते हायड्रोलिक पंप्सना आपण 1 वर्षाची वॉरंटी तिथे दिलेली आहे. त्याच्यानंतर हा एक बेड मला युनिक दिसतोय. हा रबर वूड किंवा आपण सॉलिड वूड जे मटेरियल म्हणतो हा. त्या मटेरियल मध्ये आहे. अतिशय बारीक टाईनं त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे. फुल स्टोरेज ह्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट ट्रॉली मिळून जाते. रबर वूड मध्ये कोणीही तुम्हाला फ्रंट ट्रॉली देत नाही. फ्रंट ट्रॉली तुम्हाला मिळून जाते इथं आणि ती ट्रॉली बंद केल्यानंतर तुमच्या लक्षात पण येणार नाही की इथं ट्रॉली वगैरे आहे किंवा काय आहे. अतिशय बारकाईने त्याचं काम केलेलं आहे. अतिशय फिनिशिंग मध्ये त्याचा कुठेही त्याला गॅप डिस्टन्स असं काही दिसत नाहीये की जेणेकरून तो ट्रॉली आहे असं लक्षात यावं. त्याच्यामध्ये जे प्लाय बघितले मी आता, ते दुसरे बेड आणि हा बेड त्याच्यामधले जो प्लायचा जो प्रकार आहे तो थोडा वेगळा वाटतोय. तो जो आहे तो आपला तो प्री लॅमिनेटेड बोर्ड हा. होतो. बोर्ड जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण त्याला लॅमिनेशन होऊन ते बाहेर निघालं जातं. तो पार्टिकलचा एक प्रकार वुडबेस किंवा केरा वुडबेस आता आपला जो युज करतोय तो बोर्ड आहे. हा जो आहे तो कमर्शियल प्लाय मध्ये येतो. रबरवूडचे जे आपली सगळे जे बेड्स आहेत त्या रबरवूडच्या बेड्सना वरती जो टॉप येतो तो पूर्ण कमर्शियल प्लाय मध्ये येणार. आता ह्याची प्राइस काय आहे? हा जो आहे तो तुम्हाला आता 68,000 रुपये आज मार्केटची किंमत आहे. हा.
त्यावर आपण डिस्काउंट करून 34,000 रुपयाला हा बेड जाईल. म्हणजे 50% डिस्काउंट आहे. याच्याबरोबर आता जर मॅट्रेस घ्यायची झाली तर ते कोणत्या कोणत्या क्वालिटीचे आहे तुमच्याकडे? मॅट्रेस आपल्याकडे जी अवेलेबल आहे ती ब्रँडेड आहे. स्लिपवेल असेल स्लिपवेलची अवेलेबल आहे, कर्लॉन असेल कर्लॉनची पण अवेलेबल आहे. अदर कुठला ब्रँड कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण अवेलेबल करून देऊ शकतो. अच्छा, चांगली आहे. तुमच्याकडे खूप चांगल्या व्हरायटी बघायला मिळाल्या. आता हे सगळे बाकीचे जे बेड आहेत ते एकाच रेंजचे आहेत की नाही, वेगवेगळ्या नाही, प्रकारचे? हा हायेस्ट रेंजेस आहे. बाकीचे बेड्स जे सगळे येतील, कारण की त्याचं जे काम आहे ते जास्त आहे, मटेरियल जास्त आहे, लेबर इफेक्ट त्याचा जादा पडतो त्या हिशोबाने. हा तर अगदी स्वीट सिंपल आणि सोबर बेड येणार आहे तुम्हाला. हा 44,000 रुपये आज मार्केटची किंमत आहे. हा आपल्याकडे फक्त आणि फक्त 22,000 रुपयाला तुम्हाला बेड बसणार त्याच्यावरती माणूस उभा राहू शकतो. आरामात, काही प्रॉब्लेम नाही. चांगली गोष्ट. त्याला साईड ट्रॉली ऑप्शन दिलेला आहे. लेफ्ट किंवा राईट कुठल्याही एका बाजूला तुम्ही ट्रॉली त्याची ऑपरेट करू शकता. अच्छा, म्हणजे या बेडला ट्रॉली साईडला आहे. साईडला आहे, जिथं पुढे उघडायला जागा नाही आहे किंवा ऑपरेट करायला जागा नाही आहे तिथं तुम्हाला साईड ट्रॉली तिथं अवेलेबल आहे. आता हा कुशन वाला जो आहे चॉकलेटी ओके, बॅकरेस्ट साठी, तर ह्याच्याबद्दल थोडं सांगा. जास्त काही फरक नाही आहे. तो सेम मॉडेल आहे, त्यालाच आपण फक्त तो कुशन मध्ये कन्वर्ट केलेला आहे. कुशनचाच तेवढा तो फरक पडतो. हा डिस्काउंट करून तुम्हाला 24,000 रुपयाला मिळून जाईल. या शोरूमला भेट देऊन खूप आनंद वाटला. खूप सगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं तुम्ही एक्सप्लेन केला नक्कीच. आणि इथपर्यंत लोकांनी यायला मी विनंती करतो, त्यांना मी आवाहन करतो की हे शोरूम नवीन सुरू झालंय. मला एकदा ह्या तुमच्या शोरूमचा पत्ता सांगा जेणेकरून लोकांना यायला सोपं होईल. रियांश फर्निचर, सांगली कोल्हापूर रोड, किया शोरूमच्या शेजारी आणि निसान शोरूमच्या अगदी समोर. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा शेअर करा, जो डिस्क्रिप्शन मध्ये आणि खाली स्क्रोलिंग लाईन मध्ये दिला जाईल, ज्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊन भेटू शकता आणि इथला व्हरायटी आणि वेगवेगळ्या ऑफर्सचा 50% ऑफ पर्यंतच्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. मी आहे डॉक्टर विश्वनाथ पाटील आणि तुम्ही पाहत होतात एक ब्रँड माणूस. जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही याला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच वेगवेगळ्या माहितीप्रद व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू एका नवीन विषयामध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.